आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। दिल नहीं लगता है वे आके तू ले जावे, मैं तेरे इंतजार च तकदियां राह। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा है। कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा है। फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में, छुपा है कोई रंज फिजा की चिलमन में। सारे सहम नजारे हैं, सोए सोए वक्त के धारे हैं, और दिल में कोई कोई सी बातें हैं। ओ कैसे कहे क्या है सितम, सोचते हैं अब ये हम। कोई कैसे कहे वो है या नहीं हमारे, करते तो हैं साथ सफर, फासले हैं फिर भी मगर, जैसे मिलते नहीं किसी दरिया के दो किनारे। पास है फिर भी पास नहीं, हमको ये गम रास नहीं। शीशे की एक दीवार है जैसे दरमिया। परदेशी आणि डोळस परिवारातर्फे इथे जमलेल्या समस्त वरिष्ठ मंडळींचे, समस्त भगिनी वर्गाचे, बालगोपालांचे
स्वागत करीत आहोत. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा, बाहेरचं वातावरण सुद्धा अतिशय आनंदाचं आहे. श्रावण सरींनी संपूर्ण वातावरण हे अतिशय शांत आणि थंड असं केलेलं आहे. आणि अशाच ह्या थंड अशा वातावरणामध्ये पावसाच्या सहरी पडून गेल्यामुळे आमची ही धरणी सुद्धा संपूर्ण हिरवा साज लॅलून घेऊन आणि सज्ज झालेली आहे. सगळीकडे छान वाटतंय. आणि असाच हिरवा साज घेऊन छान असे फुलांचे दागिने लॅलून घेऊन आमची ही सायली सुद्धा आता थोड्याच वेळात आगमन करणार आहे. डोहाळ जेवण म्हटलं की हिरवी साडी, त्यावर फुलांचा सुंदर असा साज. हे कशासाठी बरं? हिरवं रंग म्हटलं की सर्वांना प्रफुल्लित करणारा रंग, तेजोमय असा छान असा हिरवा शांत असा रंग. आणि हा रंग आमच्या सायलीला सुद्धा शांत राहण्यास सांगतोय. का तर ती शांत राहिली की आपोआपच गर्भावत असणारं तिचं बाळ सुद्धा शांतच राहणार, सुदृढ होणार. आणि हळूहळू हळू ते वाढत जाऊन आणि छान गोंडस बाळ हे आमच्या ताईच्या उदरी जन्म घेणार. किती छान कल्पना आहे नाही? आणि हीच कल्पना साकार करण्यासाठी आपण सादर करतो तो डोहाळ जेवणाचा कार्यक्रम. आणि असाच हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आमच्या या सप्तसूर मंडळाच्या भगिनी सादर करीत आहेत. आमच्या सायलीचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सायली, तुझं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. अशी छान हसत राहा, उत्साही राहा. योग म्हणजे सध्याचा अधिक श्रावण, अधिक मास असेल आपल्याला दिसते. विष्णूचं नामस्मरण हे अधिक मासामध्ये मोठ्या प्रमाणावर केलं जातं. संपूर्ण निसर्ग नित्य नियमाप्रमाणे हळूहळू श्रावण सरी बसवून आपली धरित्री सुंदर हिरवळ वस्त्राने सुशोभित करत आहे. मोर आपले नृत्य करीत आहे. अशी ही धरित्री गारव्याने सुखावली आणि अशा या आल्हाददायी वातावरणात भर पडली ती आमच्या सायलीच्या ओटी भरण समारंभाची. परदेशी मंडळी आणि डोळस मंडळी दोघांकडे उत्साही वातावरण होतं. आणि हे उत्साही वातावरण त्यात भर आमच्या या सप्तसूर मंडळाच्या भगिनी घालणार आहेत. आणि ह्या आपल्या पुढे काही नृत्य आणि गीते सादर करून आपलं सगळ्यांचं मन प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कशी चिक मोत्याची माळ होती गं तीच
आमची सायली म्हणजे अतिशय सुंदर सुकुमार. बघा किती छान वाटलं तिला, फटकन हसली अगदी. आहेच पुढे लहानपणापासून लाडात वाढलेली सायली हळूहळू यौवनात आली. आणि मग काय, वडिलांनी तिचा साजेसावर शोधायला सुरुवात केली. घरामध्ये लगीन घाई सुरू आणि मग बरंच संशोधन करता करता एक सुंदर आणि साजेसा असा वर म्हणजे क्षितिज आई वडिलांनी शोधला. सायलीला पण तो आवडला. आवडला ना? चला, हसली म्हणजे नक्कीच आवडली. आणि मग काय, लग्नाची तारीख निश्चित झाली, गडबड सुरू झाली. हळूहळू कार्यालय बुक करण्यात आलं आणि मग निमंत्रणाची घाई, याद्या सगळं भराभर व्हायला लागलं. कुलदेवतेला बोलावणं झालं आणि खंडोबालाही आमंत्रण देण्यासाठी म्हणून सुपारी फोडण्याचं ठरवलं. आणि ही खंडोबाची सुपारी फोडली सुद्धा. आम्ही सुद्धा आमच्या नृत्यातून ही खंडाराच्या लग्नाची सुपारी कशी फोडली ते आपल्या पुढे सादर करतोय या पुढच्या नृत्यातून. खंडेरायाचं शुभ लग्न सावधान असं म्हणत म्हणत क्षितिज आणि सायलीचं लग्न धूम धडाक्यात पार पडलं. आणि आमच्या या सायलीची स्वारी क्षितिजच्या सोबत सासरी आली. लाजत लाजत आलेली आमची ही सायली सासरी आल्यावर उंबरठ्यावरचं ठेवलेलं माप ओलांडून सासरी येताना मात्र तिने आपल्या मनामध्ये एक खोडगाठ बांधली होती. काय खोडगाठ बांधली तिने, तर ती म्हणजे माहेरची मंडळी हीच आपली सासरची आहेत. सासर आणि माहेर यात कोणताही भेदभाव करायचा नाही असं हे समजून आमची सायली माप ओलांडून सासरच्या द्वारी प्रवेश करीत घरात आली. आपण सासरी कसे वागायचे हे तिने त्याच वेळा मनात ठरवले आणि त्याप्रमाणे जसं ती आई वडिलांशी वागत होती तसंच ती सासू सासऱ्यांशी वागत होती, भावाशी वागत होती,
तशीच दीराशी वागू लागली, बहिणीशी वागत होती तशीच आपल्या छोट्या किंवा मोठ्या नंदेशी वागू लागली. माहेरचे आरशाचे प्रतिबिंब ती आपल्या सासरच्या आरशामध्ये बघत होती आणि हेच विचार मनात ठेवून ती घरामध्ये वावरत होती. या वातावरणात ती आनंदात घालवत होती आणि असाच एक एक क्षण आनंदात घालवत असताना काहीतरी वेगळं घडत आहे अशी चाहूल मनामध्ये जाणवू लागली, भासू लागली. दर महिन्याला काहीतरी वेगळी गोष्ट घडत होती आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्या सासूबाईंच्या नजरेने निहाळल्या. इतके दिवस पांढरे झालेले त्यांचे केस, त्यांनी ती गोष्ट बरोबर निहाळली आणि काहीतरी विशेष आपल्या घरात होणार आहे, काहीतरी गोड बातमी आपल्याला कळणार आहे. अतिशय भारावून गेली. सगळे वातावरण आनंदित झाले होते आणि ही आनंदी करणारी अशी ही गोष्ट म्हणजेच मातृत्वाची जाणीव. दर महिन्याला तिला निराळी भासू लागलेली ही जाणीव आता हळूहळू समजू लागली होती. आईच्या गर्भात बाळ हळूहळू आकार घेत होते आणि म्हणून त्या गर्भावर काहीतरी संस्कार व्हावे अशी इच्छा घरातील सर्व मंडळींबरोबरच सायलीला सुद्धा वाटत होती. कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये गर्भसंस्कार हा अतिशय महत्वाचा केला जाणारा एक संस्कार आहे आणि म्हणून या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने आम्हाला हळूच सांगितलं की असा काही संस्कार तुम्ही माझ्यावर जर केलात, असे काही श्लोक म्हणून तुम्ही मला जर संस्कारित केलं तर माझ्या गर्भावर त्याचा अतिशय चांगला परिणाम होईल. आणि म्हणून आम्ही तिला म्हटलं ठीक आहे, काही श्लोक म्हणून आम्ही हा संस्कार करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि असे हे काही श्लोक आम्ही तिला ऐकवित आहोत. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे 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 प्रचोदयात्. ओम आय धीमहि
विद्महे वासुदेवाय धीमहि ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय मुरली म्हटलं ची पूर्तता मातृत्वात असते. होणारा हा कार्यक्रम म्हणजेच डोहाळ जेवण आणि आजचे हे डोहाळ जेवण सासर आणि माहेर या दोन्हींचा मेळ घालून केलं जाणार असतं आणि त्यामुळे सगळा परिवार हा अतिशय उत्साही आणि आनंदित असतो. आम्ही सुद्धा अशाच उत्साही आहोत आणि त्यामुळे असं झालंय आम्हाला की काय करू आणि काय नाही. खरं तर वेगळे डान्स आधी दाखवायचे होते पण माझी मैत्रीण पटकन म्हणाली की अगं नाही तिला पण पैलट करणीचं गाणं आधी दाखवूया.
प्रत्यक्षात असं काहीही होत नाही. पण पूर्वीचं असं म्हणण्याची एक पद्धत आहे की मागे त्या प्रत्येक गोष्टी दिल्या जात होत्या आणि म्हणून हे म्हणण्याची एक प्रथा होती. पण आजकाल तसं घरातल्या व्यक्तींना काय करून काय नाही हे आधीपासूनच होतं. आणि मग काय, कधी झोपाळ्यावरचं डोहाळ जेवण, कधी चांदण्यातलं डोहाळ जेवण, कधी बगीच्यातलं डोहाळ जेवण, असं काही ना काही करून रिमिक्स डान्स.
आणि मला आता असं जाणीव झाली आहे की या सगळ्या जणी डान्स बघण्यात बरं का सायली इतक्या मुक्त झाल्या हो. ती सायली पण आहे तू पण की टाळ्या वाजवण्याचं सुद्धा भान येणार आहे का नाही तेवढ्या जोरात आणि चांगल्या याच्याने करतात. असो सायली तुला काय वाटतं का? तुला काय होणार? कोण पाहिजे तुला? मुलगा हवा की मुलगी? काही झालं तरी चालेल. अरे वा बघ रंजना ही म्हणते मला काही झालं तरी चालेल. अगं पण आमच्या मैत्रिणींमध्ये वाद चालू आहेत ना. एक जण म्हणते मुलगीच होणार तर दुसरी म्हणते मुलगाच होणार. बघा हाय एकमेकीशी लागल्या भांडायला. अगं नाही 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 मुलगी होईल म्हणतेस काय करायचं ना? तुला काय वाटतं? मुलगीच होऊ दे. पहिली मुलगी धनाची पेटी. हो आणि सायली बघा हे जाऊ द्या. तुम्ही आपला वाद घालण्यापेक्षा मुलगी का मुलगा ह्यावर एक संवाद सादर करून टाका ना. चालेल ना? तर बघूया हा पुढचा संवाद. वैजंती माला माला सिन्हा की जुही चावला हवी का ग तुला? हिरोईन चालेल ना एखादी? वैजंती माला माला सिन्हा की जुही चावला नको ना? मग मुलगीच होऊ दे तुला वैज्ञानिक कल्पना चावला. सप्तसूर गाता गाता सप्तसूर गाता गाता मुलगी हो तुला स्वरलता. अगं आता हिरोईन झाली किंवा गायक गाणं कोकळ आपल्या लता दिदी झाल्या. पण मला तर बाई वाटतं एखाद्या खेळातला चांगला असा चांगला खेळाडू तुला व्हावा. असा छान मुलगा व्हावा. इन मीन 3.5 मुलगा होऊ दे सचिन. जिच्या डाकात सदैव कैदी जिच्या डाकात सदैव कैदी मुलगीच होऊ दे किरण बेदी. कागबाई एवढी विचारात पडली तू? आता सगळे झाले पण हिरो राहिले ना. हो बरोबर आहे. हिरोईन झाली हिरो तर पाहिजेच ना. बरोबर आहे चल म्हणून टाकून पाहिजे. दिलीप कुमार राज कपूर की देव आनंद. दिलीप कुमार राज कपूर की देव आनंद. नको ना मुलगाच होऊ दे ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद. बापरे चला काही हरकत नाही. एकूण मुलींचीच मेजॉरिटी असते बरं का. मुलीकडे जास्त. हो का? अगं पण मला तर वाटतं हिला जुळच होईल. मुलगी काय मुलगा का? मग काय होईल सांगा बरं? छानच होईल की नाही? कारण बघा आजच्या युगामध्ये मुलगा आणि मुलगी हा काही भेदच राहिला नाही. दोघेही सारखेच आहेत. मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येक गोष्टीमध्ये मुलगा जेवढा अव्वल तेवढीच मुलगी पण अव्वल असते. मुलाला जेवढा खर्च करायला लागतो तेवढाच मुलीला लागतो. मग त्यामुळे असा भेदाभेद का ग? तर मला तर वाटतं बाई मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे किंवा जुळं होऊ दे काहीही असू दे जे होईल ते सुदृढ निरोगी आणि छान होऊ दे आणि त्याची उत्तरोत्तर छान अशी प्रगती होऊ दे अशीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि तिचा पुढचा प्रवास हा सुखकर होईल अशी इच्छा करूया. हॅलो अगं मुग्धा काय म्हणतेस? कॉमेडी विनोदी उखाणे होऊ दे की जरा प्रेक्षकांना. असं म्हणतेस? अरे हो कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्याच्यामध्ये उखाणे हवेच. आपण बघतो ना आता सध्या श्रावण सुरू झालाय आणि श्रावणामध्ये मंगळागौरीचे सुद्धा खेळ असतात आणि त्याच्यामध्ये अगदी एकापेक्षा एक असे सरस असे उखाणे घेतले जातात. आमच्या काही मैत्रिणी असे छान उखाणे घेणार आहेत. पण हे उखाणे आहेत विनोदी. तर बघूया हे पुढचे विनोदी. इंग्रजी भाषेत टोमॅटोला म्हणतात टोटो. इंग्रजी भाषेत टोमॅटोला म्हणतात टोटो. आमच्या यांचा असतो बाई नेहमीच माझ्या खिशामध्ये फोटो. बाई
दाखवतेस का मला? आता लगेच नाही म्हटली बघा, आहे ना? बरोबर आहे. मला कशी दाखवणार? मोबाईल मध्ये. बरोबर. क्रिकेटमध्ये असतो कधी छक्का तर कधी चौका. क्रिकेटमध्ये असतो कधी छक्का तर कधी चौका. कुणाला मिळतो मोका तर कुणाला मिळतो धोका. आणि बरं का, रावांचं नाव घेते. मी आहे मनीमाऊ आणि राव आहे पोका. काय बाई, काय मनी मऊ, काय काय बोका काय. अगं फक्कड असं नाव घे की. रंजना तू आता केस फक्कड असं नाव घेऊन टाक मोठं मस्त. वड सावित्रीचा पुसते वड, बेंद्राने केली चढ. बेंद्राची होते काव, पंचमीने घेतली धाव. पंचमीचा पुसते नाग, गौराईला आला राग. गौराईचं करते घावन, गणपती झाले पावन. गणपतीची निवडते डाळ, आली घटांची माळ. घटाच्या माळीचं घेते सोनं, दिवाळीनं केलं येणं. अहो दिवाळीची लावते पणती, संक्रांत आली नेमकी. संक्रांतीचे सुगडे, माही पुनवेचे तुगडे. माही पुनवेची ओंबी, शिमगा खेळतो झोंबी. शिमग्याचा उडवते रंग, पाडवा झाला जुवार जंग. पाडव्याची उभारते गुढी, अक्षतृतीयेने मारली उडी. अक्षतृतीयेचा पुसते करा, आणि गिरीशराव हाच दागिना खरा. अरे वा, बघा बाई. अगं रंजना, तू काय खाते ग? बदाम बदाम खाते असं वाटतं मला. बघा बाई, किती लक्षात राहते माई मी. हो अगं, आता श्रावण सुरू आहे ना, तर सगळे सण आलेच पाहिजे ना श्रावणाबरोबर. अगं हो, पण मेलो मी 2 वाक्य म्हटली की तिसऱ्या वाक्याला विसर. तू किती ग छान म्हटलंस. खरंच दाद द्यावी लागेल तुझ्या तिथल्या बुद्धिमत्तेला. हा, आम्हाला पण सांग काहीतरी गमक त्याचं. नक्की नक्की, रोज बदाम खात जा सकाळी भरपूर. आता शालिनी, तू घे घेऊन टाक. काय घे घे, काय लागते घे. सुंदर सुंदर हरणांचे, सुंदर सुंदर हरणांचे फेगडे फेगडे पाय. आणि राव दिसत नाही, कुठे खड्ड्यात पडले की काय. अगं बाई, असं काय ग म्हणते. तू शोधायला जायचं अशा वेळेला आणि घरून जायचं आया रस्त्याने. अहो अहो, कुठे आहात तुम्ही असं करून हाका मारायचे. आता देतील तुला नक्की. सापडायला तर पाहिजे ते मला, कुठे पडले असतील का. बरं बरं, चला. असे हे सुंदर असे नाव घेतली. सायली, तू एखादा घेतेस का छानसं नाव? हे एक उखाणा मस्त बाई. बाळ असू दे आरोग्य संपन्न सुदृढ आणि सद्गुणी. बाळ असू दे आरोग्य संपन्न सुदृढ आणि सद्गुणी. शेतीत रावांचे नाव घेते, चिमुकल्या पावलांनी सुख नाचू दे अंगणी. अरे वा, सुंदर सुंदर. कारण आता समानता आहे की नाही. ती नाही घ्यायचं म्हणलं की तुम्ही घेतलंच पाहिजे. घ्या पटकन. मी आहे हँडसम, बायको माझी सुपर कूल. मी आहे हँडसम, बायको माझी सुपर कूल. सायलीच्या सोबतीने आमच्या संसारात येणार एक छोटंसं फूल. अरे वा, एकदम सुंदर. पण थोडंसं परत एका नृत्याकडे आपण जाऊया. आतापर्यंत आपण बघितलेले नृत्य मराठी होते. आता एक फक्कड असं हिंदी नृत्य आपल्याला दाखवतो. प्रयत्न करतोय चांगलं होईल याचा. गोड मानून घ्या.
बाजीरा गोजीरा ऐसा रहने वाला है। आमची ही सायली इतकी छान दिसतीये, हिरवं हिरवं असं छान वस्त्र लायली आहे, कोणाची असेल, पण आमच्या या सायलीला कोणाची दृष्ट लागत आहे। खेळूया गर्भवती सायलीची दृष्ट ही काढूया, या गया सयानो झिंपोरी खेळूया गर्भवती सायलीची दृष्ट ही काढूया। आशीर्वाद सर्वांचा हा बाळ जन्मा येई, घरामध्ये मग ह्याची आनंद ही होई। औक्षवंत कीर्तिवंत बाळ मोठा होई, दृष्ट काढताना इडा पिडा टळूची जाई, दृष्ट काढताना इडा पिडा टळून जाई। दृष्ट ग काढा ग गर्भवती सायलीची, दृष्ट ग काढा ग गर्भवती सायलीची, दृष्ट दृष्ट पापियाची दृष्ट दृष्ट चांडाळाची, दृष्ट दृष्ट पापियाची दृष्ट दृष्ट चांडाळाची, दृष्ट आला गेल्याची दृष्ट भूता खेतांची, दृष्ट आला गेल्याची दृष्ट भूता खेतांची, दृष्ट फुला पानाची दृष्ट नातेवाईकांची, दृष्ट फुला पानांची दृष्ट नातेवाईकांची, दृष्ट घरातल्या माणसांची दृष्ट शेजाऱ्या पाजाऱ्यांची, दृष्ट घरातल्या माणसांची दृष्ट शेजाऱ्या पाजाऱ्यांची, दृष्ट 10 दिशांची दृष्ट आई वडिलांची, दृष्ट 10 दिशांची दृष्ट आई वडिलांची, दृष्ट पशु पक्ष्यांची दृष्ट झाडा झुडपांची, दृष्ट पशु पक्ष्यांची दृष्ट झाडा फुलांची, दृष्ट चुलीत जाऊ दे सायली सुखात राहू दे, दृष्ट चुलीत जळू दे सायली सुखात राहू दे, दृष्ट चुलीत जळू दे सायली सुखात राहू दे, सायली सुखात राहू दे, सायली सुखात राहू दे। सगळ्या परंपरा आपल्याला पुढे करता येतात, जेवढं शक्य होईल तेवढं आपण गाणी तुम्ही कार्यक्रमाला साजेशी अशी छान म्हटली आणि तुमचं दोघींचं वय बघता तुमचा व्यायाम पण चांगला आहे, छान वाटली गाणी। अजून प्रगती करा, तुमचं नवीन दिसतंय जरा मंडळ जुनच आहे आमचं, पण मग मंडळातली संख्या आमच्या आता काही कारणास्तव कमी झाली असेल। हो बरोबर, गावाला गेले नाही काही हरकत नाही, छान म्हणतायत एकदम गाणी आवडतात आणि कार्यक्रमाला साजेशी गाणी तुम्ही निवडली आहेत हे छान आहे। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी। आज गोंधळाला मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये।
पायात बाई जाय हातात बाई भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून कर्ण भागतो उद्धार करणाराचा अधर्म निर्दाळून धर्म हा इथेच रक्षला शासन मर्दिनी पुन्हा हा कैसे वाटला आज आम्हावरी संकट भारी धावती लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावती लवकरी आमचे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला अजूनही आम्ही तो चालू आहे आता आणि आजूबाजूला संपूर्ण धुळं जळगाव या सगळीकडे तो उघडत जातो आणि समाज प्रबोधनाचं काम मोठ्या प्रमाणावर आणि तिथून मी आलेली मी आणि माझी जाऊ आमची इकडे बदली झाली आणि सायली घाटे विदा देण्यात आली. जाणार आज ही माहेराला हिच्या माहेराला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा जाणार आज ही माहेराला हिच्या माहेराला जाणार आज ही माहेराला हिच्या माहेराला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा हिरवा हाती भरला हिरवा चुडा हिरवा मरवा वेणीत घाला हिच्या वेणीत घाला हिरवा मरवा वेणीत घाला हिच्या वेणीत भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा हिरव्या वेली हिरव्या राणी हिरव्या वेली हिरव्या राणी मध्ये पैसली ही गराणी मध्ये पैसली ही गराणी हिरवा चौरंग बसायला हिला बसायला हिरवा चौरंग बसायला हिला बसायला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा हिची हिला जड झाली पाऊले डोळ्या खाली काळी काळी वर्तुळे हिची हिला जड झाली पाऊले डोळ्या खाली काळी काळी
भरा हिची ओटी भरा. हसू नका ग हसू नका हसू नका ग गुपित सांगते आई एकली जाते. आणि न संगे युवराजाला हिच्या युवराजाला. आणि न संगे युवराजाला हिच्या युवराजाला. ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा. बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा.
आईच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढायची मीठ मोहरिणी दृष्ट काढायची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाव गाणी नको डोळा पाणी चल गाव गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी
सांगे होणार आता तू आई. केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई. पडतळी जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई. मिठ मोहरीनी दृष्ट काढा हिची मिठ मोहरीनी दृष्ट काढा हिची. आता जाई माहेरा गाडी सजवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी. जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी. चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी. तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना.
बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।
काका मामाच्या खांद्यावरती, काकी मामीच्या कडेवरती, कुणा दादा ताई म्हणेल 9 महिने 9 दिवसांनी माझा बाळ जन्म घेईल. 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 धरती से लेके अंबर, नदियाँ हो या समंदर, धरती से लेके अंबर, नदियाँ हो या समंदर, बादल भी सुर में कितना गा रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. इंतजार था जिसका आई वो घड़ी है, खुशियों से भी देखो मेरी गोद हाँ भरी है. टहनी पे फूल भी हाँ सारे हंस रहे हैं, आंगन में मेरी देखो रंग बिखरे हैं. चांद वांद छोड़ के आए आज दौड़ के, माथे को मेरी तारे खुद सजा रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. दुनिया ये सारी जैसे मुझ में समाई हो, आओ मेरे पास सब मुझको बधाई दो. क्या ही वो पल होगा जब हम साथ होंगे, हाथों में मेरे जब वो छोटे छोटे हाथ होंगे. सच्ची बेहिसाब से वीन राज ख्वाब में, अपनी हंसी से मुझको वो हंसा रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली, क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं. चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर. मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर. दोन मनांच्या हसल्या आशा, जुळून आल्या गुलाबी रेषा. अजून एक जीव होणार आता, अजून एक जीव येणार आता.
माझ्या प्रेमासाठी ओ, तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ, बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा, बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. श्वास तू बंध मी रेशमी खुणा, फूल तू गंध मी धुंद भावना, डोळ्यात पाहूया होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना ये आशिया. किसी खुशी इतना सा टुकड़ा चांद का, आँखें एक दिन तुझसे चल बनाए आशिया.
यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। जास्त आवडतं? ओ ठीक आहे, सेम आन्सर फॉर बोथ साइड. स्वयंपाकघरात कोण रमतं, कोणाला आवडतं? जवळ गेलं माईक थोडं आवाज येतं. स्वयंपाकघरात कोण रमतं, कोणाला आवडतं? ओ ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, खर्चिक कोण आहे दोघांमध्ये? खूप सारी शॉपिंग करायला ठीक आहे. चौथा प्रश्न आहे, माझंच प्रेम जास्त आहे असं कुणाला वाटतं? बाळा जास्त प्रेम करावं का आता? भांडण कोण जास्त करतं? मी कांचायला म्हणतात, मी ओके. भांडण झालं तर लवकर माघार कोण घेतं आणि सॉरी हा शब्द कोण म्हणतं? ठीक आहे. बाळावर प्रेम जास्त कोण करणार असं कोणाला वाटतं? जिजूने उठाया नाही आपलं ठीक आहे. बाळाचं नाव कोण ठरवणार आहे? मावशी. मावशी काय ठरलंय का? काही नाव ठरलंय का? अच्छा, दोन वेळा. बाळ रात्री उठणार आहे, मग कोणाला तरी उठावं लागणार. पहिलेच नुसतं उठून चालणार नाही, नॅपी सुद्धा चेंज करावं लागेल ना. ते कोण करणार आहे? मुझे लगा मासी को जाना पड़ेगा रहने के लिए. मासी कर देगी. हाँ, कोणाला मुलगा हवा आहे की मुलगी हवी? तुम्हाला काय हवंय? एकच प्रश्न विचारला, मुलगा कोणाला हवा असं पहिल्यांदा? नाही, मुलगा हवी की? अच्छा, ओके, राईट, करेक्ट. आपल्याला पहिले मुलगा कोणाला हवा? मुलगा कोणाला हवाय? अच्छा, मुलगी. तुम्हाला काय वाटतं, काय होणार, मुलगा की मुलगी? मतलब गैंग बढ़ानी है अभी हमारी और गर्ल्स गैंग ना, और रात भी अपन हॉस्पिटल की और 9 जन
मुझे भी गर्ल्स चाहिए लेकिन मुझे लगता है बॉय होगा। आतिश भी नाव ठेवला पर गन्ना। ओके ठीक है, कुछ कहना है किसी को? नानू ने गन्ना नाम रख दिया। होने वाले बच्चे को किसी को ब्लेसिंग देने कुछ कहना है? इतने समझता कोणाला काय ब्लेसिंग द्यायचे बाळाला? मुलगी असो की मुलगा, दोनपैकी काही चालेल आणि जे असेल ते गोड मानून घेऊ. सर्वांनी मिळून संगोपन. जावई तयार झाले आता रात्रीचं सिसू करायला. 50% शेअर काकांचा राहील पण जस्ट आय विश युअर बेबी विल बी स्वीट. थँक्यू. पटकन खूप मोठी सर्व्हिस. मम्मी खूप सुंदर आणि पापा इंटेलिजंट. ओके, यू गॉट अ कॉम्पिटिशन टू बीट and we can't just wait to see you, man. Just come up, we're gonna cry. Just come up, kick it out. Circus. जल्दी आओ, just be sweet to दी और जीजू को तंग करना प्लीज. ज्यादा डायपर्स वाला रात में. हाँ बिल्कुल, डायपर्स जीजू पे ज्यादा उसे प्यूक करना and poop करना और give this woman a kiss. She needs it. She deserves it. That's it. Thank you guys. जीजू तो बोलो कुछ. सायली आणि मी लाईक लंगोटी फ्रेंड्स. Yes. Complete लंगोटी. लग्न पण आम्ही मागे पुढे केलं 5 तारीख 6 तारीख. मी मुलीच्या लग्नात पण नव्हतो. बट आय विश हॅपी लाईफ टुगेदर. जो पण बेबी ऑब्वियसली आम्ही मुंबई टू नाशिक करत राहू नंतर. हाँ तू भी रहेगी तो तीनों. विश ऑल द बेस्ट. सायलीला आणि क्षितिज जवळला आमच्याकडून भरभरून आशीर्वाद आहे आणि येणारे सुखपूर आहे त्यामुळे सुखीच होऊ अशी आमची इच्छा. आणि त्यामध्ये एक मोठी मुलगी तर आता सगळेजण तुम्ही आपल्या या कार्यक्रमामध्ये आले आणि तो उत्साह एकदम द्विगुणित झाला. सर दोन्ही परिवार इथे एकत्रित आलो आपण. ही बाहुली जी सायली नावाची आहे ही केव्हा मोठी झाली मला माहीतच नाही पडलं आणि आता येणाऱ्या 4 महिन्याच्या नंतर आमच्याकडे एक छोटंसं बाळ पण येणार आहे. तर मुलगी पाहिजे की मुलगा पाहिजे असा जो प्रश्न होता त्यावेळेला माझं पहिलं उत्तर होतं का मला मुलगी पाहिजे. कारण आमच्या दोन्ही मुला आणि मुलीत आम्ही कधी फरक केला नाही आणि अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने त्यांनी दोन्ही परिवाराला घेऊन दोन्ही मुली चाललेले आहे. तर मला माझ्या भावना आवरत नाही कारण लहानाच्या कशा भरभर मोठ्या होऊन गेल्या, नानाकडे राहिल्या त्या आणि नाना नानीकडे राहून तिने भरपूर काही नाना नानीचं प्रेम पाहिलेलं आहे घेतलेलं आहे आणि सोबत तिचा छोटासाच मामा होता तेव्हा आणि मामा वाटायचं नाही तिला असं म्हणायचं की ते बहीण भाऊ असलं तरी छोटे छोटे होते दोघे जण. फार भांडणं या दोघांचे फार मारके आणि या छोट्याशा सायलीमुळे माझी आई मग त्याला रागवायची मारायची असं तिचं बालपण. आणि हे बालपण म्हणता म्हणता हळूहळू मोठी झाली, लग्न पण झालं. एवढ्या दूरून आज विदर्भ आमचा किती लांब आहे आणि एवढ्या दूर पोरगी आली आमची आणि तिचा एवढा गोडी गुलाबाचा आणि सुंदर असा परिवार पाहून जेव्हा ते तिन्ही जोडपे इथे जेव्हा डान्स करत होते तेव्हा माझं मन इतकं भरून येत होतं की माझ्या मुलीचं एवढं मोठं सौभाग्य की अतिशय सुंदर तिला परिवार भेटला. एवढ्या दूर जरी आली तरी आम्हाला आता अजिबात काळजी नाही आहे आणि त्यांचा परिवार असाच फुलो आणि खूप आनंदित राहू ही माझी सदिच्छा आहे. आणि माझ्या जावयांना च्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी नेहमी म्हणते की माझे दोन्ही जावई हे 24 कॅरेट गोल्ड जावई आहेत असं मी म्हणते. कोणालाही भेटले तर की 24 कॅरेट गोल्ड जर आपण अग्नीमध्ये तापवलं तर त्याच्यामध्ये काहीही भेसळ निघत नाही आणि प्युअर तसंच्या तसं असते. आणि त्या याच्यानुसार मी माझ्या मनामध्ये माझ्या दोन्ही पोरांना भरभरून आशीर्वाद देते की माझ्या दोन्ही मुली माझ्या गावापासून इतक्या लांब आल्या तरी मला काळजीचीही काळजी नाही आणि त्यांना सांभाळणारे मुलींना सांभाळणारे त्यांचे साथीदार भेटले. आणि विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही जावयांच्या आई
इतक्या मायाळू प्रेमळ आणि चांगले आहे की मला त्या आईच्या जागेवर म्हणजे माझ्या जागेवर मला आता त्या दोघी दिसतात आणि म्हणून येणाऱ्या बाळाची सुद्धा मला काळजी नाहीये, त्या करतील असं मी दोघींवरही विश्वास सोपवून देणार आहे. आणि जेवढे माझे 24 कॅरेट गोल्ड जावई तेवढ्याच त्यांच्या उदरामधून जन्म ज्यांच्या घेतलाय त्या आई सुद्धा आहेत आणि म्हणून त्या दोन्ही आईंचं पण मला भरभरून कौतुक करायचं आहे. आणि वडिलाच्या जागेवर मी विपिन दादाला जेव्हा बघितलं तेव्हा मला अतिशय गैरवरून आलं की सासरे म्हटलं तर कडक, रुबाबदार आणि मग ऑर्डर करणारे असं आम्ही एक गृहीत धरून चाललो होतो. पण घराला शिस्त असावी, असा मोठा माणूस असावं, प्रेम करणारा एक व्यक्ती असावा, पाठीशी खंबीर असणारे एक घरातले मुख्य व्यक्ती असावे आणि मृदू स्वभावाचे, गोड हास्य असणारे मी विपिन दादा पाहिले. आणि असा सुंदर परिवार अरुण क्षितिजरावांचे मोठे भाऊ ऋषीजी आणि आमची मुलगी अश्विनी, हे जे मोठी जोडी आहे ते मोठी जोडी असं मला वाटते. मला 2 मुली नाही 3 मुली आहे, आता 3 जावई झाले आणि एक जावई परत इथे बसले मुंबईमध्ये आनंद जावई. तर इतका मला गैरवरून येते की माझा परिवार असा वाढला आणि वाढत राहो. येणाऱ्या काळामध्ये सर्व मुलींना आणि माझ्या जावयांना आणि माझ्या दोन्ही परदेशी आणि डोळस परिवाराला, कोरडे परिवाराला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे. आणि मागांचा जो डान्स झाला विपिन दादा अतिशय उत्तम आणि सुंदर झाला त्याच्यामुळे सर्व परिवाराचं कौतुक. माझा भाऊ, माझी वहिनी आणि बहीण, जावई सगळे इथे उपस्थित झालेले आहे. त्यामुळे माझा पण परिवार इथे पूर्ण झालेला आहे. फक्त आई वडील नाही आले, थोडं खंत वाटली, पण असू द्या, तिची तब्येत बरी नाही तर तिची जागा माझ्या भावाने भरून काढलेली, माझ्या बहिणीने भरून काढली. आणि असाच माझा परिवार गुण्यागोविंदाने नांदो. येणाऱ्या काळात येणाऱ्या बाळाला सर्वजण शुभेच्छा देते आणि माझं तर दोन्ही परिवाराचं मिळून या बाळाचं संगोपन करू असं मला वाटते. आणि मी माझे 2 शब्द इथे गोड करते. गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. चोरून लपडी कधी रोमॅन्टिक प्रेम, प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे 4 आता, राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई. प्रेमाच्या पेपरात काठावरती पासिंग, त्यांच्याच गुडघ्याला लग्नाचं भाषण.